नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम 21 डिसेंबरला होणार आहे. आणि त्या 21 डिसेंबरच्या एक्झामसाठी आपल्याला कशा पद्धतीने येणारे 30 दिवस युटिलाइज करायचे. बघा, मोजून फक्त 30 दिवस राहिलेले आहेत एक्झामला आणि आत्ता जे खरे आहे ते क्रुशियल दिवस सुरू झालेले आहेत. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, हे क्रुशियल दिवस आहेत, क्रुशियल डेज आहेत. हे डेज तुम्ही अजिबात वाया घालवू नका. ज्यांना सिरियसली कंबाईन बीचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना PSI STI SO व्हायचं आहे. बघा, PSIसाठी तुम्हाला फिजिकल टेस्ट आणि प्रिलिम मेन्स प्लस फिजिकल टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. पण तुम्हाला STI आणि ASOसाठी प्रिलिम आणि फक्त मेन्स द्यायची आहे. तुम्हाला डायरेक्ट पोस्टिंग भेटणार आहे. सो मित्रांनो, आणि जागासुद्धा चांगल्या आहेत, 700 जागा आहेत. पेपर कसा येईल काय येईल आपण पुढे बोलूच. ओके, सो 30 दिवसाचं नियोजन कसं असेल तर 30 दिवस तुम्ही फक्त काय करायचं आहे तर रिव्हिजन आणि रिव्हिजन. ओके, काय करायचे तुम्ही रिव्हिजनला फोकस करायचं आहे. रिव्हिजन चांगली करा. म्हणजे जेवढं काही तुम्ही आतापर्यंत 1-1.5 वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये जे काही तुम्ही टॉपिक्स वाचलेत ते टॉपिक परत येणाऱ्या 30 दिवसामध्ये काय करा, नियोजन करा. म्हणजे तुम्ही मॉर्निंगमध्ये एक सब्जेक्ट ठेवू शकता, इव्हिनिंगमध्ये एक सब्जेक्ट ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन शेड्यूल एक प्रॉपर वाईज की जेणेकरून येणाऱ्या 30 दिवसामध्ये एका सब्जेक्टचं तुमचं जे रिव्हिजन आहे एक 4-5 वेळा झाली पाहिजे. कोणते टॉपिक महत्त्वाचे ते मी पुढे तुम्हाला लिस्ट देणारच आहे. सो पहिल्यांदा तुम्ही 30 दिवसाचं काय करा, पद्धतशीर नियोजन बनवा की मला कोणता टॉपिक कोणत्या दिवशी वाचायचा आहे. म्हणजे समजा उद्या तारीख आहे बघा 22. सो 22 तारखेचं प्लॅनिंग मला आजच माहिती असलं पाहिजे की मी 22 तारखेला काय करणार आहे. सो 22 तारखेला म्हणजे उद्या समजा मी हिस्ट्रीचं रिव्हिजन करणार आहे, तर हिस्ट्रीच्या मधले मी कोणते टॉपिक रिव्हिजन करणार आहे हे माझं आज प्लॅनिंग झालं पाहिजे. इव्हिनिंगला मी जर जॉग्राफी करणार तर जॉग्राफीचा कोणता चॅप्टर मी आज उद्या करणार आहे. सो ह्याचं व्यवस्थित काय करा, प्लॅनिंग करा. विदाऊट प्लॅनिंग जाऊ नका. ओके, जसं प्रत्येक दिवसात तुम्ही काय करा, प्लॅनिंग करा. म्हणजे रिपीट नाही झालं. पुढच्या याला मी पॉलिटी घेईन. ओके, की नंतर इकॉनॉमी घेईल. मग इकॉनॉमीची पहिल्यांदा मी काय करेन. सो लक्षात घ्या मित्रांनो, मी मला आणखी गोष्ट आवर्जून सांगायची आहे. अभ्यास करत असताना जेव्हा तुम्ही एखादी नोट्स वाचायला घेता तर तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता प्रायोरिटी टॉपिक आहे एखाद्या सब्जेक्टमध्ये. मी जर फॉर एक्झाम्पल म्हटलं हिस्ट्रीमध्ये, तर हिस्ट्रीमध्ये माझा सर्वात प्रायोरिटी टॉपिक असणार माझा समाजसुधारक. मग समाजसुधारकांमध्ये पण महत्त्वाचा समाजसुधारक कोण असतील, आपले महात्मा फुले असतील, आपले शाहू महाराज असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील, जगन्नाथ शंकर शेठ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आपले बलवंत फडके असतील, वासुदेव बलवंत फडकटे असतील. ह्यावर आयोग वारंवार क्वेश्चन काय करतो, विचारत असतो. नंतर याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये कोणता चॅप्टर महत्त्वाचा असेल तर तुमचे महत्त्वाचे आपले समाज, ज्याला आपण प्रार्थना समाज म्हणतो. ओके, परमहंस समाज म्हणतो, आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, मानव धर्म सभा आहे, ब्राह्मण समाज आहे. या सर्वांच्या समाजाची तुम्हाला काय असली पाहिजे, एक विचारसरणी माहिती असली पाहिजे आणि महत्त्वाचे फॅक्ट्स माहिती असले पाहिजेत. महत्त्वाची त्यांची एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसुद्धा विचारली जाऊ शकतो. असं प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तो पद्धतशीर नियोजन करा. जास्त रश करू नका. एक सब्जेक्ट किंवा 2-2 सब्जेक्ट तुम्ही प्रत्येक दिवशी काय करत चला, रिव्हिजन करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नवीन काही वाचायला जाऊ नका. आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये तुमच्याकडे काय नसणार आहे तर तुम्ही बुकऐवजी तुम्ही तुमच्या नोट्स आता वाचल्या पाहिजेत, ना की परत बुक वाचायला जाऊ नका. ओके, सो आता तुम्ही फक्त तुमच्या काय वाचा, तुमच्या नोट्स वाचा, बुक्स वाचू नका मित्रांनो. ओके, नेक्स्ट गोष्ट काय आहे, तुम्हाला मॉक्स आता देऊ की नको. ओके, मुलांचा मोठा प्रश्न असतो तर आता मॉक द्यायची की नाही. तर मी तर म्हणेन तर तुम्ही अगोदर मॉक्स दिले असतील तर आता मॉक्स द्यायची गरज नाही. मॉक्समध्ये तुमच्या झालेलं तुम्ही मिस्टेक शोधा आणि मिस्टेक्सवर तुम्ही काय करा, येणाऱ्या 30 दिवसामध्ये काय करा, काम करा. काय मिस्टेक करतो मी, टाईम मॅनेज करतो आहे का, टाईम मॅनेजमेंटकडनं होतं आहे का. आणि ज्यांनी आतापर्यंत मॉक्स दिली नसेल ते येणार 3-4 दिवसामध्ये प्रयत्न करा की 1 ते 2 मॉक्स द्या. फक्त कशासाठी तर टाईम मॅनेजमेंटसाठी. तुम्हाला कशावर फोकस ठेवायचा आहे, टाईम मॅनेज होतो आहे का माझा. सो काय टाईम मॅनेज करायचं आहे तुम्हाला, तर काय टाईम मॅनेज करायचं आहे तर पहिल्या 11 ते 11:40 या दरम्यान तुम्ही काय करणार आहात, GS सोडवून घेणार आहात. आणि पुढची 20 मिनटं तुम्ही काय करणार आहात तर मॅथ्स. सो मित्रांनो लक्षात घ्या, हे जो व्यवस्थित तुम्ही काय करा, प्लॅन करा. सो मी म्हणेन मॉक्स द्यायचे का तर अजून तुम्ही देऊ शकता, 1-2-3 मॉक्स द्या स्टील नोव्हेंबर.
आणि पुढचे 20 दिवस तुम्ही फक्त काय करायचे आहेत, 20 डेज तुम्ही काय करायचे, फक्त रिव्हिजन. ओके. सो मॉक द्या, बट स्कोअर काउंट करू नका मित्रांनो. मी काय सांगतोय, स्कोअर काउंट करायचा नाही आहे. ओके. फक्त तुम्ही तुमच्या काय शोधायचे आहे, तुमच्या मिस्टेक शोधायच्या आहेत. सो लक्षात राहील. ओके. आपण पुढे जाऊया. पुढे महत्त्वाचं आहे की रिव्हिजन कशी करू. सो रिव्हिजन करताना लक्षात घ्या, आता आपण रिव्हिजन करणार आहात तुम्ही, तर ती कशा पद्धतीने करणार आहात रिव्हिजन. तर त्याला मी एक पद्धत म्हणतो की ॲक्टिव्ह रिकॉल. तुम्ही काय केलं पाहिजे, आता ॲक्टिव्ह रिकॉल केला पाहिजे. ओके. आता तुम्ही काय केला पाहिजे, ॲक्टिव्ह रिकॉल करा. रिव्हिजन कशी करू, तर आता तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल करा. म्हणजे एखादा समजा मी चॅप्टर घेतला राष्ट्रपती, तर राष्ट्रपतींबद्दल मी थोडंसं 2-3 मिनटं विचार करेन का मला काय आठवतं आहे. ओके. नॅशनल इन्कम काय आठवतं आहे, आणि एका पेजवर मी काय करेन, लिहायला सुरुवात करेन. असं जेव्हा मी रिव्हिजनला जाईल त्या सब्जेक्टची त्या टॉपिकची मी काय करेन, ॲक्टिव्ह रिकॉल करेन मित्रांनो. पुढे बघा म्हटलं आहे कोणते टॉपिक्स रिव्हिजन करू. तर कोणते टॉपिक्स रिव्हिजन करायचे त्यासाठी तुम्हाला मी पुढे काय दिलेलं आहे, कोणते टॉपिक महत्त्वाचे आपल्याला ते मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके. सो आणखी पुढे महत्त्वाचं आहे फिजिकल आणि मेंटल हेल्थ का महत्त्वाचे आहे. फिजिकल हेल्थ लक्षात घ्या मित्रांनो, आता आजारी पडणं आपल्याला अफोर्डेबल नाही आहे. सो जनरली काय वापरा, मास्क वापरा. गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही मुंबई पुण्या ठिकाणी राहत असाल तर मास्क वापरा. हँड सॅनिटायझर ठेवा. ओके. कारण कसं असतं माहिती आहे बघा, सर्दी झाली किंवा एखाद्याला सर्दी झालेला माणूस तुमच्यासोबत आला आणि तुमच्यासोबत शिंकला वगैरे, तुमच्या बाजूला काय झाला, शिंकला, आणि तुम्हाला सुद्धा काय झाली, सर्दी झाली, तर याच्यामध्ये तुमचे 2 ते 3 दिवस काय होऊ शकतात, वेस्ट जाऊ शकतात. सो लक्षात घ्या फिजिकल हेल्थ महत्त्वाची आहे. अजून महत्त्वाची हेल्थ कोणती आहे, तर मेंटल हेल्थ महत्त्वाची आहे. अजिबात राग, कुणाबरोबर वाद घालू नका. फक्त तुम्ही आणि तुमचा स्टडी हेच तुमची आता काय असली पाहिजे, प्रायोरिटी असली पाहिजे. कोणीही कितीही तुमच्याशी भांडण करायला येऊ द्या, तुम्ही त्याच्यापासून काय राहिलं पाहिजे, 2 हात लांब राहिलं पाहिजे. कितीही तुम्हाला त्रास द्यायला येऊ द्या, तुमची फॅमिली असेल, तुमचे रिलेटिव्स लोक असतील. ओके. तुम्ही म्हणतात ना, डोक्यावर काय ठेवलं पाहिजे, आईस ठेवून काय केलं पाहिजे, स्टडी केला पाहिजे. लक्षात ठेवा. सो मेंटल अँड फिजिकल हे त्याच्यामध्ये काही ठेवा, थोडंसं बॅलन्स ठेवा. आणखी महत्त्वाचं तुम्ही आहार. आता मित्रांनो लक्षात घ्या, येणाऱ्या 30 दिवसामध्ये काही म्हणतात ना, फास्ट फूड खायला जाऊ नका. कदाचित काय होऊ शकतं, फूड पॉयझनिंग वगैरे होऊ शकतं. असे आजार होऊ नयेत, देव न करू. ओके. होऊ नयेत. सो शक्यतो फास्ट फूड काय करा, अवॉइड करा. घरचं खाणं खा. ओके. आणि लिमिटेड खा. जर अभ्यास करत असाल तुम्ही रात्रीचा वगैरे, तर प्रयत्न करा की रात्री थोडंसं कमी जेवा. तुम्ही दिवसभर अभ्यास करणार असाल तर प्रयत्न करा की सकाळचा नाश्ता चांगला असेल माझा, दुपारचं थोडंसं जेवण कसं असेल, लाईट असेल, जेणेकरून मला दुपारनंतर जेवल्यानंतर काय येणार नाही, झोप येणार नाही. सो हे सर्व लक्षात घ्या येणाऱ्या 30 दिवसामध्ये. छोट्या गोष्टी आहेत, खूप सारे इम्पॅक्ट काय करू शकतात, पडू शकतात. एक मुलांचं जनरल एक काय असते, क्वेरी असते की वाचतोय पण लक्षात राहत नाही. सो मित्रांनो हे ऑब्वियस आहे. हे काय म्हणतोय मी, ऑब्वियस आहे. हे सर्वांच्या बाबतीत होतं आहे, तुमच्याच बाबतीत असं होतं असं नाही. वाचले लक्षात राहत नाही. लक्षात घ्या आपलं सबकॉन्शियस माइंड, आपण जेवढं काही रीड करतो मनापासून ते काय करत असतो, स्टोअर करत असतो. आणि जेव्हा त्याला पेपरमध्ये ती गोष्ट समोर दिसते वाचलेली, आपण कधीतरी वाचलेली गोष्ट, तर तो लगेच तिथे काय करतो, क्लिक करतो. सो मी तर म्हणेन जसं तुम्ही शेड्यूल बनवले रिव्हिजनचं त्याच पद्धतीने रिव्हिजन करत राहा. मोठा सिलेबस आहे, कुठूनही क्वेश्चन काढू शकतो. सो फक्त आपला प्रयत्न आहे की आपण आपले एफर्ट्स लावायचे, आपण आपली रिव्हिजन करायची, आपण आपलं रीडिंग करत राहायचं, आपण आपले मॉक्स देत राहायचे, आपले मिस्टेक सुधारत राहायचं. ओके. बाकी सर्व म्हणजे फळाची अपेक्षा नका करू, कर्म करत राहा. ओके. म्हणजे आपला अभ्यास करत राहणार. 30 दिवसामध्ये प्रयत्न करा की माझा जवळजवळ किती, एक डेली माझा एक 14 तास अभ्यास झाला पाहिजे. 24 आज प्रयत्न करा की मी अभ्यास करेन, आणि त्याच्यामध्ये पण इफेक्टिव्हली एक 10 आवर्स वगैरे माझा काय झाला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. सो लक्षात घ्या मित्रांनो. पुढे जाऊया आपण. तर येणाऱ्या एक्झामसाठी मी काही महत्त्वाचे चॅप्टर्स, टॉपिक्स की तुम्हाला ते प्रायोरिटी असली पाहिजे. ती प्रायोरिटी काय असली पाहिजे, तर पहिली गोष्ट इतिहासामध्ये तुम्ही कोणते टॉपिक्स करायचे आहेत. तर कोणते टॉपिक करायचे ते पहिली गोष्ट आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक. सो महाराष्ट्रातील समाजसुधारक वाचताना पहिलं समाजसुधारक तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल तर आपले राजाराम मोहन राय. ओके. नंतर राजश्री शाहू महाराज, तुम्हाला हे वाचायचं आहे. त्यांचं उपनाव काय आहे, राजश्री शाहू महाराजांनी कोणकोणत्या वसतिगृहांची स्थापना केलेली आहे, कुठे कोणकोणत्या परिषदेला ते अध्यक्ष म्हणून हजर होते, कोणत्या वृत्तपत्राला मदत केली आहे. फॉर एक्झाम्पल मुकुनायकला आपल्या आंबेडकरांची मदत केलेली आहे. सो राजश्री शाहू महाराजांबद्दल माहिती असलं पाहिजे.
आपल्या राजाराम मोहन रायबद्दल तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे? त्यांचा ब्राह्मो समाज आहे, त्यांची 2 वृत्तपत्र आहेत, त्यांना किती भाषा अवगत होत्या, राजा ही पदवी त्यांना कोणी दिली? अकबर सेकंड आहे. तर ह्या गोष्टी मी रिवाईज करा येणार आहे एक्झाममध्ये. महात्मा फुलेंबद्दल लिहून ठेवा. ओके. बाळशास्त्री जांभेकरबद्दल लिहून ठेवा, वाचून ठेवा थोडंसं. आपले पहिले काय आहेत ते आद्य पत्रकार आहेत. ओके. तर आपण 6 जानेवारी त्यांचं काय करतो, पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो. आंबेडकरांबद्दल माहिती ठेवा थोडीशी, त्यांची वृत्तपत्रांबद्दल माहिती ठेवा, त्यांच्या ऑर्गनायझेशन्स आहेत थोड्याशा, त्यांची कॉलेजेस आहेत, त्यांनी केलेले सत्याग्रह आहेत ते तुम्हाला प्रमाणे माहिती असले पाहिजेत. मग फॉर एक्झाम्पल महाडचा सत्याग्रह पहिला येतो, नंतर मनुस्मृती झाली त्यांनी, नंतर चौदार तळ्याचं काय केलेलं आहे, काळाराम मंदिरामध्ये काय केलं त्यांनी, प्रवेश केलेला आहे. ओके. तर ह्या सर्व कालानुक्रमे तुम्हाला माहिती असल्या पाहिजे गोष्टी. वीरा शिंदेची एक महत्त्वाची अस्पृश्यांसाठी त्यांनी केलेलं काम महत्त्वाचं आहे. रानडे आपले आहेत, प्रार्थना समाजाशी निगडीत होते. आगरकर आहेत, फडके, ह्या सर्व गोष्टी ह्याबद्दल तुम्हाला. बाळशास्त्री आपले जगन्नाथ शंकर शेट याच्यामध्ये तुम्ही ॲड करा. हे महत्त्वाचे काय आहेत, आपले समाजसुधारक आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक संघटना तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. मानव धर्म सभा, परमहंस सभा, UPSCने क्वेश्चन काढले आता. प्रार्थना समाज 1867, सत्यशोधक समाज 1873, आर्य समाज 1875, रामकृष्ण मिशन 1897. या सर्वांबद्दल तुम्हाला थोडं माहिती असलं पाहिजे. कोण संस्थापक होते, कोणी स्थापना केलेली आहे. शेतकरी कामगार, आदिवासी अस्पृश्य चळवळी आहेत आपल्याकडे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे, महत्त्वाची वृत्तपत्र आहेत. ओके. सशस्त्र क्रांतिकारी चळवळी, त्याच्यामध्ये आपले आद्य क्रांतिकारी म्हणतो आपण वासुदेव बळवंत फडके, नंतर आद्य गुरु म्हणतो आपण लहुजी वसंत साळवे, उमाजी नाईक, यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. थोडीशी यांच्याबद्दल माहिती काढून ठेवा. महाराष्ट्रातील शिक्षणाचा विकास कशा पद्धतीने होत गेला, त्याच्यामध्ये महत्त्वाचे मग काय आहेत ते आयोग आहेत. आपलं वूड डिस्पॅच आहे, वूडचा खलिता म्हणतो, हंटरचं कमिशन आहे, नंतर आपल्याला हार्टोक समिती आहे, सार्जंट अहवाल आहे. यांच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती असली पाहिजे. कोणत्या समितीने कशाची शिफारस केलेली आहे. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, याच्यामध्ये तुम्हाला आपले कोणकोणती अधिवेशनं झाली, कोणकोणत्या अधिवेशनामध्ये कोणकोणते अध्यक्ष होते, कोणती स्टेटमेंट्स केलेली आहेत, या सर्वबद्दल माहिती असलं पाहिजे. ओके. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत वाचायची गरज नाही. गांधी युगामध्ये तुम्हाला थोड्याशा गोष्टी क्रोनॉलॉजिकल माहिती असली पाहिजेत. कोणता सत्याग्रह पहिला झालेला आहे. ओके. कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेलं आहे. ओके. सविनय कायदेभंगाचे नेतृत्व कुठे कोणी केलेलं आहे. त्यानंतर झालेलं राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये कोणते प्रतिनिधी हजर होते, कोणते प्रतिनिधी हजर नव्हते. नंतर 1935चा कायदा आहे, 1937चे निवडणूक आहे, रॉबर्ट स्टॉपर आहे, क्रिप्स मिशन येते भारतामध्ये, वेवेल प्लॅन, नंतर कॅबिनेट मिशनने आपल्या भारत काय होतोय, स्वातंत्र्य होते. महत्त्वाचे गव्हर्नर तुम्हाला त्याच्यामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर. वॉरेन हेस्टिंग्ज आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. कॉर्नवॉलिस आहे, त्यांनी पोलीस व्यवस्था काय केलेली, सुधारलेली आहे पहिल्यांदा. ओके. दरोगा हे शब्द, दरोगा हे पद निर्माण केलं होतं त्यांनी. लॉर्ड हेस्टिंग्ज आहे, पिंडाऱ्यांचा बंदोबस्त केला. आणि ह्याच्यात हाच व्हाईसरॉय असताना आपल्या महाराष्ट्र काय गेला होता, मराठा काय गेले होते, मराठा साम्राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेलं होतं. लॉर्ड डलहौसी महत्त्वाचा आहे का, विल्यम बेंटिक महत्त्वाचा आहे, सतीबंदी कायदा. लॉर्ड डलहौसी महत्त्वाचा आहे, दत्तक वारसा नामंजूर. ओके. नंतर आपल्याला महत्त्वाच्या ट्रेन आले याच्या कालखंडामध्ये, टपाल सेवा सुरू झालेली आहे, तार सेवा सुरू झालेली आहे. कॅनिंग आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय. लिटन आहे, रिपन आहे, कर्जनने खूप सारे ॲक्ट्स केलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. कर्जनबद्दल थोडंसं ठेवा, लक्षात ठेवा, बंगालची पालणे वगैरे. मिंटो आहे, आयर्विन आहे, लिथलिथू गायने आणि माउंटबॅटन आहे. काँग्रेसची स्थापना, त्यांची अधिवेशनं कुठे झाली आहेत, फॉर एक्झाम्पल आणि स्पेशली बॉम्बेमध्ये कोणती झालेली आहे. सो याच्याबद्दल तुम्हाला एक क्वेश्चन विचारतोच, बॉम्बेमध्ये कोणकोणते आणि कोणत्या इंग्रज अधिकारी होते जे इंडियन नॅशनल काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष बनलेले होते अधिवेशनाचे, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. पुढे 1857 उठाव आयोगाचा आवडता टॉपिक आहे. घटनात्मक विकास आहे, 1773, 1793, 1813, 1833, 1853, 1961, 1962, 1892, 1909, 1919, 1935 आणि 1937 भारत काय होते, स्वातंत्र्य होते. हा घटनात्मक विकास थोडासा तुम्हाला माहिती असला पाहिजे. पुढे सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आहेत वगैरे. ओके. जॉग्राफीमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवा, महाराष्ट्र जॉग्राफी. ओके. प्राकृतिक भूगोल थोडंसं लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे, दक्षिण विस्तार किती आहे, किती पर्सेंटेज आहे, कोणकोणते शेजारील राज्य आहेत, कोणकोणते जिल्हे इतर राज्यांना लागून आहेत, या सर्व गोष्टी मला काय असल्या पाहिजे, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये माहिती असल्याच पाहिजे. थोडीशी लक्षात इकडे ह्याची ट्रिक काय बनते, पानातून बनते, नदुजबू अनाभंगो. ओके. गोग गचयना. ओके. सिकोसा सोदलाना, आपल्या इकडे गोवा. या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात मोठं आपलं काय आहे तर अहमदनगर आहे. नकाशा बघून घ्या, थोडंसं कोल्ह्यासारखा दिसतोय बघा. 2 नंबर लागतो पुण्याचा, हा अहमदनगर आहे. ओके. हा काय आहे, अहमदनगर आहे. हा आहे पुण्याचा भाग. ओके. अपुना ना म्हणजे नाशिक आहे 3 नंबर. नंतर अपुना लक्षात ठेवा, ठीक. सोलापूर. ओके. सोलापूर आहे आणि गडचिरोली. हे सर्वात मोठे 5 जिल्हे काय आहेत, महाराष्ट्रातले
आहेत. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा किती लाभलेला आहे तर नवीन विचारलं तर 877.97 आणि जुना विचारलं तर 720 किलोमीटर. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप सारे क्वेश्चन आपले प्राकृतिक विभागाचे. तर कोकण किनारपट्टी लक्षात ठेवा, खाड्या लक्षात ठेवा, नंतर पश्चिम घाट लक्षात ठेवा आणि आपला संपूर्ण महाराष्ट्र पट्टा. ओके, लक्षात ठेवा. सो थोडासा चांगला अभ्यास करा. 10 क्वेश्चन विचारतो आहे याच्यावर, 10च्या 10 आपल्याला आले पाहिजेत जर कट ऑफ क्लिअर करायचं असेल. खनिज संपत्तीवर क्वेश्चन विचारतो. भारताच्या भूगोलावर 2 ते 3 क्वेश्चन असतात आयोगाचे आणि हवेली असतील, नद्यांवर असतील. अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक वित्त हे मी क्रमाने दिले तुम्हाला, कशावर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, सिद्धांत असेल, कृषी कर संरचना आहे, पंचवार्षिक योजना आहे, WTO आहे, गॅट आहे, आर्थिक सुधारणा आहेत, लघु उद्योग आहे, शासकीय योजना आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारीच्या ज्या म्हणतात ना टर्म्स आहेत, व्याख्या आहेत, त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. लोकसंख्येचा अतिशय चॅप्टर महत्त्वाचा आहे. 5 क्वेश्चन विचारतो आहे. राज्यसेवेला येणाऱ्या गेल्या राज्यसेवेला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, 5 क्वेश्चन विचारले होते आणि यावेळीसुद्धा 3 ते 4 क्वेश्चन याच्यावर असू शकतात. महत्त्वाचे निर्देशांक आहेत SDI, HDI, GDI, GII, MPI, बँकिंग, आर्थिक नियोजन, RBI आणि हे सर्व क्वेश्चन रिपीट झाले, तुम्ही बघा जाऊन. ओके, पुढे जाऊया. राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला माहिती असलं पाहिजे. GDP काय असतो, GNP काय असतो, GDP डिप्लिटर काय आहे, पैसा, मनी, M1, M2, M3, M3, M0 हे महत्त्वाचे काय पैशासंदर्भात टर्म्स आहेत ते तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. M0मध्ये काय असतं, M1मध्ये काय असतं, M2मध्ये काय असतं, नॅरो मनी कोणता, ब्रॉड मनी कोणता. महागाईचे प्रकार आहेत, मागणीजन्य आणि पुरवठाजन्य. शाश्वत विकासाची टर्म्स कधी दिलेली आहे, तर 1980ला दिलेली आहे आम्ही वर्ल्ड बँक. पुढचा 15 क्वेश्चन विचारतो आहे कशावर, पॉलिटिव्ह विचारतो. त्याच्यावर तुम्ही पहिल्यांदा वाचायला सुरुवात करायची मूलभूत हक्कापासून. नंतर त्यात तुम्ही संसद, विधानमंडळ, घटनेची निर्मिती, मार्गदर्शक तत्त्वे. थोडंसं प्रयत्न करा की ह्यावेळी क्वेश्चन विचारताना आयोग विचारेल तुम्हाला पंचायत राजवर 5 क्वेश्चन विचारेल, पंचायत राज. तर तुमचा फोकस थोडासा पंचायत राजवर असला पाहिजे, म्हणजे ग्रामपंचायत. ओके, जे पंचायत समिती, जिल्हा परिषद, महत्त्वाच्या समिती आहेत आपल्याकडे. बलवंतराय मेहता समिती असेल, अशोक मेहता समिती असेल, बाबूराव काले समिती असेल, वसंतराव नाईक समिती असेल. या समितीने कोणकोणती शिफारस केली होती, 2 tier सिस्टीम, 3 tier सिस्टीम. याचे क्वेश्चन विचारतो. 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती, त्याच्यात महत्त्वाची असणारी कलमं तुम्हाला माहिती असली पाहिजे मित्रांनो. ओके, पुढे जाऊया आपण. सामान्य ज्ञानमध्ये काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, जीवशास्त्रांमध्ये सजीवांचं वर्गीकरण असेल, आजार असेल, वनस्पतीचे रोग असतील, याच्यावर क्वेश्चन विचारतो. ओके, नंतर वनस्पतीचे रोग, प्राणी, पेशी, पोषण म्हणजे म्हणतात विटॅमिन्स कोणते आहेत, मानवातील ग्रंथी कोणकोणते आहेत, पिट्युटरी ग्लँड्स आहे, हायपोथॅलेमस आहे, आपलं म्हणतं थायरॉइड ग्लँड्स आहे. ह्या ग्रंथींची कोणकोणती फंक्शन्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारतो. भौतिकशास्त्रामध्ये लक्षात ठेवा, प्रकाश, लाईट चॅप्टर अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर साऊंड आहे, विद्युतधारा आहे, कार्य आणि ऊर्जा आहे, धातू आणि धातुके. अणुसंरचना आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, पिरियॉडिक टेबल माहिती असलं पाहिजे. ॲसिडिक बेस बघून घ्या. केमिकल रिॲक्शन आहेत 4 ते 5 टाईपच्या. अपघटना, संयोग अभिक्रिया आहे, रेडॉक्स अभिक्रिया आहे, शरण अभिक्रिया आहे. ओके, ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतो. उष्मादाह्य अभिक्रिया काय असते, उष्मग्राह्य अभिक्रिया काय असते. ओके, पुढे कार्बनवर क्वेश्चन असतो. कार्बनचे अप्रूप आहे हिरा, डायमंड, फुलरीज. हिरा दुर्वाहक आहे, ग्राफाईट कसा आहे, सुवाहक आहे. ही 3 अप्रूप आहेत. ओके, त्याला क्रिस्टल अँड ॲलोट्रॉप्स म्हटलं जातं. द्रव्य संकल्पना 5 स्टेट्स आहेत आपल्याकडे. ओके, कोणत्या, सॉलिड, लिक्विड, गॅस, ओके, प्लाझ्मा, नंतर आणि बॉस आइन्स्टाईन कंडन्सेट्स. ओके, स्पोर्ट्समध्ये आयोगाने विचारतो क्वेश्चन कशावर, क्रिकेटवर क्वेश्चन विचारतो, टेनिसवर क्वेश्चन विचारतो, ऑलिम्पिकवर क्वेश्चन विचारतो, एशियन गेम, चेस, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, स्पोर्ट्सचे लेअर कोणते आहेत, कशा संदर्भात आहेत, साहित्य अकादमी आहे, नोबेल पुरस्कार आहे, रेबन मॅग्सेस आहे, एबल वोट्स आहे, पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, सैन्य. ओके, नंतर महत्त्वाचं काय आहेत, निधन वार्तामध्ये मनमोहन सिंगावर हमखास क्वेश्चन येणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याच्यावर क्वेश्चन बघून ठेवा, नोट्स काढून ठेवा. जयंत नार्लीकर असतील, जाकीर हुसेन असतील, फ्रान्सिस पोप असतील. CJ याच्यावर क्वेश्चन ऑलरेडी विचारले, मी टाकला होता याच्यामध्येच. CP राधाकृष्ण येणाऱ्या एक्झामला क्वेश्चन असेल. जस्टिस दिनेश माहेश्वरीवर असेल क्वेश्चन, 23rd लॉ कमिशनर आहेत, गणेश कुमार आणि RBI गव्हर्नर. कॉन्फरन्स महत्त्वाचे आहेत आपल्याकडे, ब्रिक्सच्या आहेत, बिम्स्टेकच्या आहेत, G20 आहे, चर्चेतील पुस्तकं लक्षात ठेवा थोडीशी. दिनविशेष लक्षात ठेवा, विज्ञान घडामोडीमध्ये इस्रोचं फोकस राहू द्या. नासा, शुभांशु शुक्ला, प्रोबो, चंद्रयान 4, गगनयान एक्सरसाइजमध्ये महत्त्वाचे कोणकोणते त्याच्याबरोबर आपण एक्सरसाइज करतो. नोमॅटिक आहे, धर्मा आहे, बंगोसागर आहे, वरुण आहे, सायक्लोन इजिप्त आहे, सूर्यकिरण आहे, नेपाळसोबत, वज्रपहार आहे USA सोबत. महत्त्वाचे अहवाल आहे GDI, MPI आणि GII, IMF, वर्ल्ड बँक. यांचे थोडंसं फोकस राहू दे. हे जे चॅप्टर मी तुम्हाला दिलेले आहेत, ह्या चॅप्टर थोडेसे बघून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि थोडेसे याच्यावर काय करा, रिव्हिजन मारा.
महत्त्वाचे मॅथ्समध्ये तुम्ही काय करायचं ते येणाऱ्या 30 दिवसामध्ये तुम्ही रोज 3 तास मॅथ्स आणि रिझनिंग प्रॅक्टिस करायची. 20 क्वेश्चन क्रुशियल आहेत. 20मधून तुम्हाला जवळजवळ 15 क्वेश्चन घेता आले पाहिजे. 15 क्वेश्चन करेक्ट करता आले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये ॲव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, प्रॉफिट असेल, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट असेल, रेशो, वयवारी, LCM आहे, SCF आहे, टाईम वर्क आहे, व्हेलॉसिटी आहे. हे महत्त्वाचे चॅप्टर याच्यावर एक एक क्वेश्चन विचारतोच. आणि तुमचा याच्यामध्ये हा क्वेश्चन सोडवताना हे 20 क्वेश्चन सोडवताना पहिल्यांदा सिलेक्ट करायचे कोणते क्वेश्चन माझ्या आवाक्यामध्ये आहेत, कोणते क्वेश्चन माझे जवळपास एका मिनिटामध्ये सुटू शकतात, असे क्वेश्चन पहिल्यांदा सिलेक्ट करायचे आणि ते क्वेश्चन सोडवून घ्यायचे. आणि राहिलेला वेळ तुम्ही मग इतर जे थोडेसे वाटत आहेत की लगेच सॉल्व होणार नाही त्याच्यासाठी वेळ द्यायचा. प्रयत्न करा की 12 ते 15 क्वेश्चन माझे करेक्ट आले पाहिजेत. डायग्रॅम्स आहेत, अल्फाबेट्स ऑर्डर तुम्ही लिहून ठेवायचं थोडंसं. ट्रू फॉल्स, सिलोलिझम्स आहे, मिसिंग नंबर, ब्लड रिलेशन आणि डायरेक्शन, कॅलेंडर आणि क्लॉक. सो मित्रांनो, मला काय सांगायचं आहे, व्यवस्थित दिलेली PDF तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीने काय करा, तुम्ही रिव्हिजन तुमचं शेड्यूल बनवून घ्या. ओके मित्रांनो, थँक्यू. पुढचा आपण एक व्हिडिओ लवकरच बनवू. महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्यांची आपण सब्जेक्ट वाईज रिव्हिजन करणार आहोत. ओके, सो रिव्हिजनचं लेक्चर मी लवकरच बनवेन, लवकरच सुरू करेन. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.